हरेच्या दासा काही आम्हा हरेच्या दासा काही भय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरणी देव उभा मागे पुढे
उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी वडील अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा हा भगवत भक्ताचं महात्म्य सांगणारा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला. तत्काळची कीर्तन सेवा ज्या निमित्तानं आहे तो पुढे हातायचा म्हणजे लक्षगिरी महाराजांच्या या मंदिरामध्ये सर्व आभेकर ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशी सगळ्यांच्या सहकार्यानं चालू असलेला हा सप्ताह वैकुंठवासी सद्गुरू आबासाहेब वैकुंठवासी सद्गुरू विवेकानंद दादा यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला हा सप्ताह आणि त्यातील आजची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंग त्यांच्या कपादाणी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोळे
संकट. प्रस्तुत अभंगातून श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्ताचं महात्म्य या ठिकाणी वर्णन करतात. महात्म्यांना, भगवत भक्ताला, हरिदासाला या त्रैलोक्यामध्ये, या त्रिभुवनामध्ये कशाचंच भय नाही म्हणतात. महात्म्यांचं वर्णन प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी केलेलं आहे. पहिलाच प्रश्न असा उपस्थित होतो, महात्मा कुणाला म्हणावं? महात्मा कुणाला म्हणावं? गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला महात्मा या शब्दाची व्याख्या सांगतात. महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यन्यन्य मनसो ज्ञात्वा भूत्वा दिमौल्यम्. दैवीं प्रकृतिम आश्रितः, ज्यांच्या ठिकाणी दैवी संपत्तीचे गुण आहेत त्यांना महात्मा असं म्हटलं जातं. दैवी संपत्तीचे गुण गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये पहिल्या 2 श्लोकामध्ये 26 गुण सांगितले. पहा किती, 26 गुण सांगितले. अभयं सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोध त्याग शांती अपैशुनम् दया भूतेश्वरूपम मार्गम इह च परम. असे 26 गुण आहेत पहा. आणि हे गुण, हे दैवी संपत्तीचे 26 गुण ज्यांच्या जवळ आहेत त्यांना महात्मा असं म्हणावं, संत असं म्हणावं. दैवीं प्रकृतीम आश्रितः. पुढचं लक्षण सांगितलं, भजन्त्यन्यन्य मनसो, जे सतत भजन करतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्त श्रुता नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गोविंद गोविंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. जे सतत भगवंताचं चिंतन करतात, नामस्मरण करतात त्यांना महात्मा असं म्हटलं जातं, संत असं म्हटलं जातं, भगवत भक्त असं म्हटलं जातं. आता तुम्ही आम्ही देखील देवाचं नामस्मरण करतो, नाही असं नाही, परंतु नामस्मरणामध्ये आपलं चित्त असतं का? खरं सांगा, असतं का? महिला मंडळ बर का, सासू मेल्यापासून रडते इथं नाही बरं का सांगत, आमच्या भाकला सांगतो लांबच
सासू मेल्यावर सून रडते, परंतु तिच्या मनामध्ये खरा भाव, खरं असूर, खरी माया असते का? रडण्यामध्ये चित्त असतं का? खरं सांगा. अहो, अजिबात नाही. उलट तिला बरं वाटत असतं. आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. बरं झालं पिढा गेली, फार जात केला होता हिनं, बरं झालं गेली. अहो, आतल्या खोलीचा उड्या मारत असते, बरं झालं. आणि बाहेर आली, शेजा पाजारच्या बायका बघितल्या की रडायचं स्वांग येते, आत्यो आत्या किती चांगला होता हो. मी पदरच नाही बर का बोलत. सासू साठी रडे सून, भावांतरीचा बिन, बळणच रडते. मोले घातले रडाया, नाही असू आणि माया. जसं त्या सुनेचं रडण्यामध्ये चित्त नाही, तसं आपलं परमार्थात चित्त अजिबात नाही. आपलं परमार्थाचं सोंग आहे, आतून परमार्थ नाही. वरच्या रंगाचा आपला परमार्थ आहे, सोंग आहे आपलं. अरे अंतःकरणापासून भगवंताचं चिंतन करा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, अंतःकरणापासून. आता काय लोक हरिपाठ म्हणतात पा, सकाळी आंघोळ केल्यावर काय दांडगा हरिपाठ असतो महाराज. देवाची दुर्लक्ष, हे चहा झाला की नाही ग? सगळं लक्ष कुठं? चहाकडं. बरं, हरिपाठ तर चांगला म्हणते का? सगळा चुकीचा. नाममंत्र जप कुठं जाईल पाप? आता कुठं जाईल का कोटी जाईल? बोला की हो, कोटी जाईल का कुठं? कोटी. परंतु ही काय म्हणतं? नाममंत्र जप कुठं जाईल बाप? आता नाही घरात. सगळा चुकीचा हरिपाठ. आणि पुढं भजे खा त्वरित भावना युक्त, भजे खा खा. माऊलीने काय म्हटलं? भजे का त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतःकरणाने भगवंता तो का भजत नाही असं माऊली म्हणतात. पण ती काय म्हणतं? भजे खा हॉटेलमध्ये. सगळा चुकीचा हरिपाठ. बरं जाऊ द्या, हरिपाठ चुकीचा, भजन तर चांगलं म्हणाव की हो. अहो, भजन देखील चुकीचं. एकदा काय झालं बर का पानवार, कीर्तन झालं. जरा प्रेमाचं गाव होतं. मी भाषणाला बसलो, जागराला बसलो आणि मी अभंग म्हटला. गात जागा गात जागा गात जागा. मात्र माझ्या शेजाचं काय म्हणत माहिती आहे का? खात जागा खात जागा. मी म्हणायचो गात जागा आणि ते म्हणायचं खात जागा. आता कसा मेळ घालायचा सांगा? भजन ते ओंघळवाणी, नरका जाणी चुकीना. हरिपाठ चुकीचा, भजन चुकीचं. बरं जाऊ द्या, शेवटची आरती, माऊलीची आरती ती तर चांगली म्हणाव की हो. अहो, ती सुद्धा चुकीची. मी कानानं ऐकलंय. एक जण कसा आरती म्हणणार माहित आहे का? आवतावर पांडुरंग, आवतावर, अवतार नाही, अवतावर पांडुरंग. देवाला अवतार आहे नाव आणि तू बांधा उभा राहा. अशा लोकांना ज्ञानोबराय काय म्हणतात? अनंत वाचाळ बरळी
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. बाबा रे, वाचाळ गडबड न करता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या मुखानं सतत देवाचं चिंतन करणं नमस्संत्यश्च मां भक्त्या. पुढचं लक्षण सांगितलं. नामस्मरण जो करतो, चिंतन जो करतो, त्याला महात्मा असं म्हणावं. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश यज्ञश्च स्वाध्यायस्त पार्जवम अहिंसा सत्यमग्र त्यागा शांती पैशुनम दया भूतेश्वरूपम मार्गम रिहच्या परम. 26 गुण ज्याच्या जवळ आहेत त्यांना महात्मा असं म्हणावं. त्यातलं पुढचं लक्षण सांगितलं. जयाचे चोकटे मानसी मी होण्यासे क्षेत्र संन्यासी ज्या ते उपासी वैराग्य गा. ज्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे त्यांना महात्मा म्हणावं, संत म्हणावं. आता आपल्या ठिकाणी वैराग्य आहे का? खरं सांगा, आहे का? आपल्या ठिकाणी वैराग्य नाही, वैताग आहे. तात्पुरतं वैराग्य, स्मशान वैराग्य म्हटलं जातं. काय आपल्या ठिकाणी कोणतं वैराग्य आहे? स्मशान वैराग्य. आणि बघा ना, तुम्ही एखाद्याला आपण दहन देण्यासाठी जातो, कुठं? स्मशानभूमीमध्ये. तेव्हा लोकांची चर्चा फक्त ऐका तुम्ही. एकमेकांना काय बोलतात लोक? किती चांगला होता बिचारा, परंतु काय हो माणसाच्या जीवनामध्ये काय नाही. येताना मोकळ्या हाताने यायचंय, मोकळ्या हाताने जायचंय. हो, जाताना काय घेऊन गेला बघा. केवढा मोठा माणूस, केवढा भला माणूस गेला. हो, काय नाही माणसाच्या जीवनामध्ये, काय नाही. हो, क्षणाचा भरवसा नाही. कुठं म्हणतं हे? मशानभूमीत असतानाच पुन्हा घरी आलं, पोराला लगेच म्हणतं बँकेतून आला का नाही. वैराग्य संपलं. आपल्या ठिकाणी स्मशान वैराग्य आहे. संत महात्म्यांच्या ठिकाणी कोणतं वैराग्य आहे? या संसाराविषयी वैराग्य आहे. या संसाराचा वीट आला त्यांना. विटाले चित्ता प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून
वामन ते मनी बैसलेसे. ज्याचं मन चोखट आहे, ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे, त्याला महात्मा असं म्हटलं जातं. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जिया निजल्या ते उपासे वैराग्य गा. आणि अशा महात्म्यांना या त्रैलोक्यामध्ये कशाचंच भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आता तुमच्या आमच्या पाठीमागं भय लागले महाराज. कोणतं भय लागलेलं आहे? पहिलं भय सांगितलं, भोगे रोग भयं फुले च्युता भयं विद्ये नृपालात भयं शास्त्रवाद भयं गुणे खर भयं रूपे जलाया भयं काये कृतांतात भयं एवं विष्णुपद निर्भयं. शेवटचं पद मात्र निर्भय आहे. ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली ते मात्र निर्भय असतात. बाकीच्या सगळ्यांना भय आहे, महात्म्यांना भय नाही. तुमच्या आमच्या पाठीला माग भय लागलेला आहे. पहिलं भय सांगितलं, भोगे रोग भयं. जितके भोग आहेत तितकेच रोग आहेत. पहा, जितके भोग आहेत तितकेच रोग आहेत. निरोगी आहे का कोणी इथं बसल्यापैकी? इथं बसल्यापैकी असा कोणी आहे का मी निरोगी आहे म्हणा? हात वर करा, मला बघू द्या कोण आहे का. कमीत कमी सर्दी खोकला ताप पायाचं दुखणं तर बोलायचं कामच नाही. प्रत्येक जण रोगी आहे, निरोगी असा या जगामध्ये कुणीच नाही. आता मोठे रोग तर सांगतच नाही तुम्हाला, कॅन्सर सारखे. मात्र प्रत्येकाला रोगाचं भय आहे की नाही? बोला ना, आहे. काही वर्षापूर्वी एक रोग येऊन गेला, सांगा बरं कोणता? त्या रोगाचं नाव काय हो? पाहिला का तुम्ही? कसा होता, कसा दिसत होता? कोरोना. औषधी माणसाजवळ जात नव्हती आणि त्यात एखादा जर खोकला साधा ठसकला तर माणसं लांब पळत होते का नव्हती? अहो, घरातल्या लोकांना जर कळालं आपण पॉझिटिव्ह आहे, लोक आपल्या जवळ येत होती का घरातली? बोला, खरं बोला. तेव्हा आपल्याला कळालं या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. अहो, बायको तर लांबच भाकर टाकायची अशी कुत्र्याला टाकल्यासारखी. काय सांगावं तुम्हाला, कुणी जवळ येत नव्हतं. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखी हितव सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल या. त्या कोरोनाने एक शिकवलं, या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. पैसा देखील कामाला आला नाही. डॉक्टर साहेब 10 लाख रुपये देतो परंतु माझ्या पोराला वाचवा हो. डॉक्टर काय म्हणले माहित आहे का? आता माझे सगळे उपचार संपले, आता सगळं कुणाच्या हातात आहे? त्या देवाच्या हातात आहे. शेवटी डॉक्टरला देखील त्याच्या पाया पडावं लागतं बरं का. परंतु आपण त्याला विसरून गेलोय, ही फार मोठी शोकांतिक आहे. बरं, जाऊ द्या. सगळ्यात मोठं भय कोणतं सांगितलं? पहिलं भय भोगे रोग भय. रोगाचं भय सांगितलेलं आहे. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती कोणती असेल? आरोग्य धन संपदा. बरं का, आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य चांगलं असेल तर जीवन चांगलं आहे, नाही तर काय उपयोग आहे? पैसा देखील कामाला येत नाही महाराज. एक जण माझ्या कीर्तनाला 90 लाखाच्या गाडीत ना आला. नुसता आकडा ऐका की, ऐकायला काय जातंय तुम्हाला? किती लाखाची गाडी? 90 लाखाची गाडी. दुसऱ्या माणसानं सांगितलं मला, महाराज ती पुण्याची गाडी येते की नाही ती 90 लाखाची आहे बरं का. मी गेलो गाडी बघण्यासाठी, गेलो. म्हणलं बघा 90 लाखाची गाडी दिसायला कशी दिसते. गेलो त्या गाडीजवळ आणि त्या गाडीतून एक श्रीमंत माणूस उतरला. मोठा श्रीमंत होता. मी आत वाकून पाहिलं गाडी कशी आहे. तो माणूस कशावर बसून आला होता माहिती आहे का? त्या गाडीच्या सीटवर टायर ठेवला होता. टायर मागच्या
टायर ठेवला होता, मोकळा टायर हो, गाडीचा टायर, आणि त्या टायरवर बसून आलेलो होतो. आता मला काहीच कळलं नाही, एवढी मोठी चांगली गाडी आहे आणि हा श्रीमंत माणूस टायरवर कसं काय बसून आला, काहीच कळलं ना मला. मी त्या ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हर दादा, एवढी चांगली गाडी आहे तुमची, शीट किती चांगलं आहे गाडीचं, आणि तुमचा मालक या टायरवर कसं काय बसून आलाय? तो ड्रायव्हर म्हणला, महाराज तुम्हाला काय सांगू. मी म्हणलं काय झालं? आमच्या मालकाला आहे मुडव्या, 10 ऑपरेशन झाली, परंतु मुळव्यात काय बरं होणार. पैसा भरपूर आहे, आरोग्य आहे का? हा आपला विषय आहे. आरोग्य आहे का? नाही. एक जणांना आपल्या मुलाचं लग्न अगदी थाटात केलं, लाडू जिलेबीचं जेवण, 5 पकवानाचा बेत, 56 पदार्थ होते लग्नात. किती किती 56 पदार्थ होते लग्नात. श्रीखंड काय, बासुंदी काय, काय आम्रखंड काय, गुलाबजाम काय, आता जास्त सांगत बसत नाही, तोंडाला पाणी सुटल. चांगला बेत होता. पंक्ती उठल्या. सगळ्यात शेवटच्या पंक्तीला हा वर बाप बसला, पहा मुलाचा बाप जेवायला बसला. मी गाठ घेण्यासाठी गेलो त्याची. पाटील येऊ का? पाटील म्हणले बर बर चल, या महाराज या. मी ताटात बघितलं पाटलाच्या, त्या मुलाच्या बापाच्या, त्या वर बापाच्या ताटात बघितलं. त्याच्या ताटात काय होतं माहितीये का? ताक आणि कान्या. काय होतं? ताक आणि कान्या. कान्या माहित आहे ना तुम्हाला? दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कान्या. कान्या होत्या कान्या. मी त्या मुलाच्या बापाला, त्या पाटलाला म्हणलं, पाटील किती थाटात लग्न केलं हो तुम्ही तुमच्या मुलाचं. सगळ्या गावाला तुम्ही श्रीखंड पुरीचा बेत केला आणि तुमच्या ताटात ताक आणि कान्या, हे कसं काय? तेव्हा तो मुलाचा बाप, तो पाटील म्हणला, महाराज तुम्हाला काय सांगू, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जगायचं असेल हेच खावं लागेल, नाहीतर, कारण शुगर 750. शुगर किती आहे? शुगर किती आहे? 750. आकडा फक्त ऐका, शुगर 750 आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जगायचं असेल हेच खावं लागेल, नाहीतर उद्या जायचं असेल तर आजच जावं लागेल, आणि आज जायचं असेल तर आत्ताच जावं लागेल. आज आता ताबडतोब गोइंग टू यमराजपुरी, लगेच चांदी डोळ होणार, चांदीचे डोळ होणार. चांदी डोळ माहिती तुम्हाला का? करून दाखवू. पैसा भरपूर आहे, आरोग्य आहे का? भोगे रोग भयं. दुसरं भय सांगितलं, फुले च्युता भयं. कुलवान घराण्यातील माणसाला आपलं कुळ पत्नाला जाते की काय याची भीती असते बरं का. कुलवान घराण्यातील माणूस घाबरत असतो, आपल्या कुळाला दाग लागतोय की काय, म्हणून कुलवान माणूस आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असतो बरं का. एक सांगू का महाराज तुम्हाला, जाता जाता थोडस समाज प्रबोधन म्हणून ऐका. समाज प्रबोधन म्हणून ऐका. आपल्या मुलांसाठी पैसे कमवू नका, काय गरज नाही, संस्कार कमवा, तेच आपल्याला उपयोगाला येणार आहेत. पहा अहो, तुमची मुलं जर सात्विक असतील, चांगली असतील, तर शून्यातून जग निर्माण करतील, बरोबर आहे की नाही? आणि तुमची मुलं जर सात्विक नसतील, नास्तिक असतील, तर तुमच्या जवळ किती जरी असेल तर उपयोग नाही, सरळ रसा तळाला घालवतील, बरोबर आहे की नाही? मग मुलांना चांगले संस्कार द्या. त्या लहान मुलांच्या कानावर सिनेमाची गाणी पडू देऊ नका, हरिपाठ पडू द्या, हरिपाठ पडू द्या, की जेणेकरून आपल्या कुळाचा उद्धार होईल. परंतु काय करावं, आपली पोरं लोकांच्या वारीत नसतात. बजाव काय करायचं? कुणीकडे हात करते, कुणीकडे पाय करते, पुन्हा मधनच पीस काय म्हणते. काय खाल्लेलं असतं कोणा? त्या पुढीत काय असतं महाराज? काजू, बदाम, पिस्ता वगैरे वगैरे. अजून काय माहित असलं तर सांगा की हो. केसर युक्त, केसर युक्त, खुश में खाओ फॉर्म में आओ. आता काही खाल्ल्यावर फॉर्म येतं काय महाराज? व्यसनाचं लागलं या देशाला कोड, व्यसनाचं लागलं या देशाला कोड, आणि बापाच्या खांद्यावर चाललंय पोराचं मुळ. सध्याची अवस्था, नका खाऊ तंबाखू, नका लावू चुना, हा माणसाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा. नका देऊ तंबाखू गुटक्याला थारा,
आणि बापाच्या अगोदरच पोरगा झालाय म्हातारा. सध्याची अवस्था. नका काढू नका तू धुराचे फवारे. एक नंबर सिस्टम आहे. जे आहे लगेच आठवू नका. नका काढू नका तू धुराचे फवारे. बास क्या. नाक म्हणजे नव्हे कारखान्याचे धुराडे. बालपण गेले अज्ञानात, तरुणपण गेले व्यसनात, आणि म्हातारपणामध्ये तडफडून जाशील रे मसनात. उत्तुरणा जागा हो, व्यसनात तू मुक्त हो. सळसू दे तुझे रक्त, तर देशाला व्यसन मुक्त, तर देशाला व्यसन मुक्त. सध्या व्यसन मुक्तीची गरज आहे. आणि थोडंफार बोलावं लागतं ना, तर नाही इलाज आहे. थोडंफार बोलावं लागतंय, नाही इलाज आहे. कारण काही लोक म्हणतात पहा, आमच्या गावामध्ये 100 वर्ष झालं सप्ताह चालू आहे आणि कीर्तनाला 8च लोक. काय गाव सुधारू. तरुण पोरांचं असं म्हणणं आहे पहा, परमार्थ करणं म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. आमचं नाही. परमार्थ करणं म्हणजे कुणाचं काम आहे. म्हाताऱ्या लोकांचं काम आहे. बिनकामी लोकांचं काम आहे. आमच्या मागे भरपूर व्यापार आहे. आताच आमच्या गळ्यामध्ये टाळ टाकू नका. बिनकामी लोकांचं काम आहे ते. परमार्थाची लाज वाटते, माळ घालायची लाज वाटते, गंध लावायची लाज वाटते. व्यसन करायची मात्र लाज वाटत नाही. का उपयोग आहे तयाच्या महाव्यसन. अरे व्यसन लागावं ते आमचे निज निधान. किंबहुना समाधान तो मिळेची ते. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. त्या भगवंताच्या नामाचं व्यसन लागावं, परमार्थाचं व्यसन लागावं. नंतरचं पुढचं भय सांगितलं. रूपे जराया भयं. रूपवान माणसाला जर्जर होण्याची भीती असते बरं काय. आणि म्हातारपणात परमार्थ होतच नसतो बरं काय. आणि रूपवान माणसाला, देखण्या माणसाला म्हातार होऊ वाटत नाही. का व्हा वाटतं सांगा बरं. तरुण पोरांना म्हातार व्हा वाटतं का. असंच तर न राहावं वाटतं. रूपे जराया भयं. जर्जर होण्याची भीती आहे रूपवान माणसाला. कारण म्हातारपणामध्ये कशी अवस्था होणार आहे. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. करण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेबोड. श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. म्हातारपणी थेटे परसे खोकला, हात कपाळा लावून बैसे. खोबऱ्याची वाटी झाली असे मुंग, गळत असे नाक श्लेष्मपुरी. बोल जाता शब्द नाही चानीत, गडगडी कंठ कप भारी. शेजारी म्हणती मरीना कामेला, आणला कंठाळा येण्यामा. शेजारची लोक एवढं बोलतात. आता घरातले किती बोलत असतील. अहो स्वतःची बायको देखील म्हणते, पाहिलं म्हणे खर, मरता तरी बरे, नाशियले घर थुंकोन्या. आता घरातली सूनबाई किती बोलते सांगत बसत नाही. नवरा मानारा सुद्धा तिच्यात बोलत असतो का. बैलोबा बायको सांगेल तीच पूर्व दिशा. बायको सांगते नवऱ्याला, अहो काय ठॉक ठॉक चालली म्हाताऱ्याची कुणाच सारखं म्हातार फुकतेच, कुठेही थुकते. लाज वाटायला लागली मला मामांजींची. पाहुणे रावळे येतात आपल्या घरी, लाज वाटायला लागली मला मामांजींची. तुम्ही एक काम करा बरं, मामांजींची व्यवस्था तुम्ही दुसरं कुठं करून द्या. ते तर घरात राहतील ना, तर मी तर राहते का. जाऊ माहेरला, दम देते नवऱ्याला. जाऊ का, चालली बघा मी आता. हा देखील बैल असतो. बैल बायकोचा ऐकतो, पोटचा गोळा बापाच्या हाताला धरतो आणि ओढत ओढत वर ठेवतो माळ्यावर, गच्चीवर. बाबा इथं थांबा, खाली काय येत आहो. तुम्हाला इथं सगळं मिळेल, चहा नाश्ता पाणी जेवण सगळं मिळेल तुम्हाला. फक्त काय पाहिजे असेल तेव्हा फक्त तुम्ही घंटी वाजवा. घंटी घंटी. बघा महाराज, जोपर्यंत म्हाताऱ्याजवळ पैसा होता, संपत्ती होती, तिजोरीच्या चाव्या कमरेला होत्या,
तोपर्यंत त्याला सगळेजण माझं माझं म्हणत होते हो. मी पदरच नाही बरं का बोलत. जोवरी चलन गा तोवरी म्हणते माझा, मानिते लहान थोर देह सुखाची काजा. आता काय झालं, इंद्रिय मावळली आला बागोला जा. कैसे विपरीत झाले तोची देह नोहे तुझा. आता मग दृष्टी देई पांडुरंग माय बापा. आता डोळ मागतोय देवाला, दृष्टी दे. आणि जेव्हा दिसत होतं तेव्हा कधी आला का मंदिरात? जेव्हा दिसत होतं तेव्हा कधी आला का मंदिरात? तरुणपणात आला का? एकदा आला होता की नाही? कसं म्हणतात, घोड्यावर बसून पाया पडायला. हा लक्षात आलं, तवाच आला होता. पुन्हा आधी मध्ये फिरकला सुद्धा नाही. आणि आता तुला परमार सुचला, आता ऐकायला येत नाही, आता वाटतंय कीर्तन ऐकायला जावं. आता दिसत नाही, आता वाटतंय पारायणाला जावं, ज्ञानेश्वरी वाचावी. अरे बस घरी आता. हळू येईल अंतकाळी प्राणपयानाचे वेळे. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा. चुकवी बेठा जन्माच्या, धनदारा पुत्रजून रूपे जया भय. रूपवान
माणसाला जर्जर होण्याची भीती असते पहा. कारण जर्जर झाल्यानंतर परमार्थ होत नाही. या त्रैलोक्यामध्ये प्रत्येकाला कोणतं ना कोणतं भय आहे. शेवटचं भय सांगून जातो आता. काय कृतांता भय. या कायेला कृतांताचं भय आहे. कृतांत म्हणजे काय हो? बोला की काळ. या काळाचं भय आहे या कायेला, या शरीराला आहे की नाही. जो जन्माला आला ते दिवशी ताटीवर जाणार आहे. ज्याचं थाटात बारस झालंय त्याचं तेरस तेरावा होणार आहे की नाही. पंक्ती उठणार आहेत. प्रत्येकाला जावं लागणार आहे. अमर असा कोणीही नाही. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आगा उपजणे आणि निमणे. हे सात चिपळी जाणे जावं प्रत्येकाला लागणार आहे. सगळ्यात मोठं भय सांगितलेलं आहे काय कृतांतात भयम. कृतांताचं भय आहे. मात्र जिथं भगवंताचं नाम आहे तिथं काळ येतच नाही मुळात. काय येतो? काळाला पळवून लावायचं असेल, काळाच्या माथ्यावर पाय ठेवायचा असेल तर काय करावं? सुखे सेवू ब्रह्मानंदा. सुखे सेवू ब्रह्मानंदा. सुखे सेव ब्रह्मानंदा. गाऊ राम नाम सदा. नोहे मग बाधा काळ तूत यमाची. करू वासुदेव स्मरण. महाराज भगवडा दुष्टांना सांगतो मध्य भजन घेतो. 9:15 पुढे जायचं नाही आपल्याला. काळजी करू नका. 9:15 पुढे जायचं नाही. ऐका दृष्टांत आठवण म्हणून सांगतो. एका गावामध्ये एक लहरी माणूस होता. का लहरी माणसं जरा वेगळंच असतात बरं का. त्यांचं वेगळंच वागतात, वेगळीच असतात. ते जग एकीकडे आणि हे एकीकडे असतात. अहो काय काय पाहतं, काय काय लहरी माणसं रात्री 2 वाजता आंघोळ करतात. हर हर महादेव शंभो 2 वाजता. रात्री जगाचे वेगळंच वागतात काय काय लोक. असाच एका गावामध्ये एक लहरी माणूस होता. तो आपल्या बायकोला म्हणला, अगं ये जरा बोलू का? बायको म्हणजे बोला. आपण काय करू, आपल्या दोघांची नावं बदलूया. आपल्या दोघांची आपण नावं बदलूया. बायको म्हणजे नवीनच काय खुळ काढलं नावाचं. काल काय तर वेगळंच बोलला ना, आज तर वेगळंच काढताय. रोज तुम्हाला काय ना काय सुचतं बघा. आता नाव बदलायचं काय काढलं तुम्ही? काय नाही, नावच बदलायचं. तुझंही नाव बदलून माझं नाव बदलून. लोक बोलत नाहीत आपल्याला. माझं नाव काय आहे? धोंडीराम आहे. लोक मला काय म्हणतात, ए धोंड्या धोंड्या. नीट बोलत नाहीत लोक. बरं तुझं नाव काय आहे? ठकूबाई आहे. बायका तुला काय म्हणतात? ठकी. ए ठके.
नीट बोलत नाही. आपण काय करू, तुझंही नाव बदलून माझंही नाव बदलू. आता बायको म्हणजे आता नवीनच काय तर काय काढलंय. बरं जाऊ द्या, नाव काय बदलायचं सांगा, नाव काय ठेवायचे. हा म्हणला आता थांब जरा आठवू दे मला, काय नाव ठेवावी बर, काय ठेवावी. हा आठवलं, माझं नाव लाडू, तुझं नाव जिलेबी. माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. झालं, दोघे एकमेकांना लाडू जिलेबी या नावाने हाक मारायला लागले. एके दिवशी लाडूनं काय केलं, 2 बैल होती सोडली आणि शेतामध्ये गेला. आता बैलांची नाव ऐका, नाव लक्षात ठेवा बरं का. नाव लक्षात राहतील तर दृष्टांत लक्षात राहील. एका बैलाचं नाव होतं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव होतं चाबूक. पाहुणा आणि असल्यावर पाठवते तुमचं. याचं नाव लाडू, तिचं नाव जिलेबी. बैलांची नाव पाहुणा आणि चाबूक. चांगलं पाठ झालं तुमचं. लाडून काय केलं, दुपारची वेळ होती, बैलांना बांधलं आणि झाडाखाली बसला जेवायला. भाकरी सोडली, पहिला घास खाणार तेवढ्यात तुमच्या आमच्यासारखा एक पाहुणा माणूस पूर्ण येत होता. लाडून बघितलं, पाहुणा आलाय, हाक मारली, हो पाहुणा या 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 या. बऱ्याच दिवसांनी गाठ पडली बाबा, आता बरं झालं, या बसा, पाणी प्या. जेवणार काय, मात्र माझ्याजवळ शिळी भाकरी आहे बघा, शिळी भाकरी आणि मिरचं ठ्याचा आहे बघा, जी वाटलं तर जेवा. आणि तुम्हाला जर गडबड नसेल, तुम्ही जर निवांत असाल तर मग घरी जावा, घरी जिलेबी आहे. आता या पाहुण्यानं काय विचार केला असं बोला की, तिथली शिळी भाकरी खाण्यापेक्षा घरी जाऊन जिलेबी खावी. घरी गेलं, जिलेबी खायला गेलं व जिलेबीनं बघितलं पाहुणा आलाय, अंथरून टाकलं, पाणी दिलं. आता पाहुणा वाट बघत होता कशाची, आता येईल जिलेबी, मग येईल जिलेबी. तास झाला, जिलेबीचं ताट काही येईच ना. आता तेवढ्यात होतं काय, आता पुढचं ऐका की, पुढची गमत ऐका. तेवढ्यात होतं काय, शेतातून पाहुणा नावाचा बैल सुटून आलेला होता. आता लाडूला माहित होतं, बैल जाऊन जाणार कुठं, घरीच जाणार. लाडू पळतच घराकडे आला पहा, आणि अंगणातून वाट्यावरून हाक मारली बायकोला, अरे पाहुणा आलाय का घरी. तिला वाटलं हा पाहुणा बसल्या. ती म्हणली होय होय आला की बसलाय, तास झालं. लाडू म्हणला बर बर बर, तू एक काम कर, दाव्याने त्याला चांगलं बांध, तोपर्यंत मी शेतातून चाबूक घेऊन येतो. हे आतल्या पाहुण्यानं ऐकलं, आयो आता काय खरं नाही, आता काय खरं नाही. ही दावा नाही गेली मला बांधणार, ही चाबुका नाही गेलंय मला फोडणार. महाराज 120च्या स्पीडने पळ सुटला पाहुणा. जसा गेला तसा अजून आला नाही बरं का आवेकर, अजून आला नाही. दृष्टांत संपला. ऐका, लाडू, जिलेबी, पाहुणा, चाबूक ही नाव खरे आहेत का? अहो खोटी आहेत. खोट्या नावानं खरा पाहुणा पळून गेला. आता देवाचं नाव तर खरं आहे, देवाचं नाव तर खरं आहे, काळ नाही का पळून जाणार सांगा बर. महाराज त्या भगवान शंकराच्या नावानं काळ कसा पळतो माहित आहे का? नामस्मरण केल्यावर, भगवान शिवजींचं नाम घेतल्यावर काळ कसा पळ सुटतो माहित आहे का आपल्यापासून? दरा 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 तुडा तुडा तुडा
घेतल्यावर काळ कसा पळ सुटतो आपल्यापासून. दडा 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 दोडा 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 पळ सुटला करी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळमुखी सेवी कापड्या रे. तुकोबाई म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हरीचे विद्यावंत झालो रे जाऊनी पंढरपुरी राहिलो रे. कळी काळाच्या माथा पाय देऊया वैकुंठ भुवनासी गेलो रे. कळी काळावर घातली कास एकैकाहुनी बळी रे. नाचते आनंद कल्लोळी पवित्रा गाणे नामावळी रे. महाराज म्हणतात आम्हाला मात्र कशाचंच भय नाही. आतापर्यंत जेवढं तुम्ही भय सांगितलं कशाचंच भय नाही. काळाचं भय तर मुळीच नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भय नाही? देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मेची एकू. आम्ही सतत त्या भगवंताचं चिंतन केलं त्याचा परिणाम त्या भगवंतानं आमचं सगळं संकट निवारण केलं. देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके. देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट. मनामर्जीचा
देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे
Hare